येत्या 2 ऑगस्टला 100 वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण हे होणार आहे, ज्यामुळे 6 मिनिटांसाठी संपूर्ण जगभरामध्ये काळोख होणार आहे. या सूर्यग्रहणाचे भारतावर काय परिणाम उमटणार आहेत, याशिवाय वृद्ध, यानंतर गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती यांनी कोणते नियम पाळायचे आहेत, ग्रहण काळ काय असणार आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. याशिवाय सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला पुढील सूर्यग्रहणाचा एक मोठा गोंधळ दूर करणार आहे. शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण 2 ऑगस्ट रोजी होत आहे आणि याविषयी सोशल मीडिया असेल किंवा जे काही अफवा पसरत आहेत किंवा वेगवेगळ्या चर्चा मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. पण हे सत्य आहे का? 100 वर्षातील सर्वात मोठं आणि धोकादायक सूर्यग्रहण कुठे दिसेल, याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण बघूया. गेल्या काही आठवड्यांपासून शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाची चर्चा सुरू आहे आणि असं म्हटलं जातं की 100 वर्षातील सर्वात मोठं पूर्ण सूर्यग्रहण होणार असून या दरम्यान 6 मिनिटं सूर्य लपणार असे. जर तुम्हाला वाटत असेल की हे सूर्यग्रहण 2 ऑगस्टला होत आहे, तर मी तुम्हाला सांगते की हे शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण 2 ऑगस्टला होणार आहे, पण ते 2025मध्ये नाही तर 2027मध्ये होणार आहे. होय, 2 ऑगस्ट 27मध्ये शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण होणार आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी सूर्यग्रहण होणार नाही. वैज्ञानिक संस्था आणि नासाने यापूर्वीच त्या दिवशी ग्रहण नसल्याची पुष्टी केली आहे. 2025मध्ये 29 मार्च आणि 21 सप्टेंबर अशी 2च अर्धवट सूर्यग्रहणं आहेत. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे 29 मार्च 2025ला झालं आणि आता 21 सप्टेंबर या दिवशी दुसरं सूर्यग्रहण होणार आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी पूर्य सूर्यग्रहण होणार आहे, जे संपूर्ण पृथ्वीवर अंधार पसरवणार नाही, परंतु आफ्रिका, युरोप आणि मध्य पूर्वेच्या बरेच भागांमध्ये सुमारे 6 मिनिटं आणि 23 सेकंद इतक्या वेळपर्यंत टिकणार आहे. 1991 ते 2114 या कालावधीमध्ये जमिनीवरून दिसणारं सर्वात मोठं पूर्ण ग्रहण असणार आहे ते. आणि 21 सप्टेंबर रोजी सूतक काळ भारतभर वैध ठरणार नाही, कारण तो देशात दिसणार नाही. सध्या ज्या पूर्ण सूर्यग्रहणाची चर्चा सुरू आहे ती यावर्षी किंवा पुढच्या वर्षी 2026मध्ये होणार नसून ही आश्चर्यकारक खगोलीय घटना 2027मध्ये घडणार आहे. मात्र या सूर्यग्रहणाबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. पुढील महिन्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी या सूर्यग्रहणाचे दृश्य दिसेल असे लोकांना वाटते. 2 ऑगस्ट 2027 रोजी शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण होणार आहे. असे सूर्यग्रहण 1991 साली झाले होते आणि आता 2027 नंतर ते 2114मध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची कोणतीही ग्रहण काळ किंवा कोणतेही वेदादी नियम पाळण्याची काहीही गरज नाही. या सूर्यग्रहणाचा परिणाम सुमारे 11 देशांवर होणार आहे. एकूण सूर्यग्रहण 11 देशांमध्ये दिसेल. यातील बहुतेक देश उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील आहेत. हे पूर्ण सूर्यग्रहण स्पेन, जिब्राल्टर, अल्जेरिया, मोरोक्को, ट्युनिशिया, लिबिया, सौदी अरेबिया, येमेन, सुदान, इजिप्त, सोमालिया येथून दिसणार आहे. याशिवाय आंशिक सूर्यग्रहण आफ्रिका, युरोप आणि दक्षिण आशियामधून सुद्धा दिसणार आहे. हे सूर्यग्रहण उर्वरित जगातून दिसणार नाही. म्हणजेच आपल्या भारतामध्ये दिसणार आहे का? तर 2027मधील पूर्ण सूर्यग्रहण भारतातून अंशतः दिसेल. म्हणजेच या दिवशी भारतामध्ये अंशतः सूर्यग्रहण असणार आहे आणि भारताच्या कोणत्याही भागातून पूर्ण सूर्यग्रहण दिसणार नाही. राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातून हे अंशतः सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारताच्या वेळेनुसार या सूर्यग्रहणाची वेळ संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे ज्यामध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वीमध्ये घडते. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येते तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण लागतं आणि या स्थितीमध्ये सूर्य पूर्णपणे झाकला जातो. अंशतः सूर्याचा प्रकाश रोखला जातो आणि ज्या भागातून हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे त्या भागामध्ये अंधार होतो आणि त्यामुळेच तिथे सूर्यग्रहण पाळावं लागतं. ज्या कोणी गरोदर स्त्रिया असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील किंवा जे कोणी वेदादी नियम पाळतात त्यांना या ग्रहणामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन करावं लागतं. याशिवाय
काही जे कोणी अघोरी साधक असतात किंवा जे कोणी साधना करतात ते लोक यावेळी संपूर्णतः गंगेच्या पाण्यामध्ये उतरून साधना करत असतात आणि ज्यामुळे त्यांच्यावर सूर्यग्रहणाचा परिणाम होत नाही. सध्या आपल्याकडे जे काही सांगितलं जात आहे 2 ऑगस्ट 2025ला सूर्यग्रहण आहे. हे भारतामध्ये तर दिसणार नाही, परंतु ते 2 ऑगस्ट 2025ला नसून 2027मध्ये होणार आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे की येत्या काही काळामध्ये तुम्हाला विलक्षण अशा खगोलीय घटनासुद्धा पाहायला मिळणार आहेत. भर दुपारी अख्खं जग अंधारात बुडणार आहे आणि हा दिवस 2 ऑगस्ट नसून या दिवशी सूर्यग्रहण पुन्हा 100 वर्ष दिसणार नाही. सूर्यग्रहण ही अशी घटना आहे जी श्रद्धा आणि विज्ञान दोन्ही जाणणाऱ्या लोकांना आकर्षित करते आणि त्यामुळेच 2 ऑगस्टचे सूर्यग्रहण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पाहण्याचा आनंदच काही वेगळा असणार आहे. बहुतेक सूर्यग्रहणं ही 3 मिनिटांपेक्षा कमी काळात टिकतात, परंतु हे ग्रहण जगातील बऱ्याच भागांना दुप्पट काळ अंधारात झाकून ठेवणार आहे आणि याची 3 प्रमुख कारणं म्हणजे सर्वप्रथम पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असेल, ज्याला एफिलियन असं म्हणतात, ज्यामुळे सूर्य लहान दिसेल आणि दुसरं कारण म्हणजे चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, ज्यामुळे तो मोठा दिसणार आहे. तिसरं म्हणजे चंद्राची सावली विषुववृत्तापासून जाईल आणि या वाटेवर सावली मंद गतीने वाढते. त्यामुळे हे सूर्यग्रहण अटलांटिक महासागरात सुरू होणार आहे आणि त्याचा मार्ग जब्राल्टर समुद्रधुनीतून अरबी द्वीपकल्पात जाईल आणि हिंदी महासागरामध्ये संपणार आहे. त्याचबरोबर त्याची छाया सौदी अरेबियातील जेद्दाह आणि मक्केमधून सुद्धा जाणार आहे. याशिवाय येमेन आणि सोमालियाच्या काही भागांमध्ये ग्रहणाच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी ते गायब होणार आहे. त्यामुळे यामध्ये प्राचीन कोणार्क मंदिरातून ग्रहणाचं थेट प्रक्षेपण तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी स्पेनमधील कॅडिज येथे विज्ञान कार्यशाळा लोकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी सौदी अरेबियात तयार करण्यात येत असलेल्या पर्यटन पॅकेजचा सुद्धा समावेश असतो. यात एक गोष्ट ही सर्वात खास आहे, ती म्हणजे ग्रहणाचा कालावधी एकूण 6 मिनिटे 23 सेकंद असणार आहे. दिवसाचा उजेड अंधारात जाईल आणि जो पुढील 100 वर्ष म्हणजेच 2114 पर्यंत पुन्हा दिसणार नाही. त्यामुळे ही जेव्हा खगोलीय घटना घडणार आहे त्यावेळी त्याचा आनंद नक्की तुम्ही घेऊ शकता. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे 2 ऑगस्टचं जे सूर्यग्रहण आहे हे भारतामध्येच काय तर कुठेच दिसणार नाही आणि हे सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे कोणालाही वेदादी नियम, ग्रहण काळ किंवा इतर कोणत्याही गोष्टी पाळण्याची काहीही आवश्यकता नाही. याशिवाय जे ग्रहण काळामध्ये तुम्ही साधना करता किंवा जे काही उपासक आहेत त्यांनीसुद्धा इतकं कठोर व्रत करण्याची सुद्धा काही गरज नाही. तर मग मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.